मोरे मॅडम जरा सगळी इकडे नको टाइमपास नको. आनंदाचे डोही आनंद तरंग. आज 25 मार्च 2025 एक दुग्धशर्करा योग आहे. म्हणजे आपल्या सर्वांचे गुरुवारी आदरणीय बाजी सरांचा वाढदिवस आहे. त्यामुळं आजचा दिवस आपल्यासाठी एक विशेष आहे. कालच मी सांगितलं होतं. तर मी तमाम रणवीरकर आणि या जगातल्या सर्व जनतेच्या वतीनं आई अंबाबाई आणि गुरु महाराज दत्त महाराज यांच्याकडे प्रार्थना करतो की सरांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे. आणि त्यांनी जो हा विडा उचललेला आहे आरोग्याचा, या शिवाजी विद्यापीठ असेल, योग विद्याधाम असेल, या ठिकाणी या राजाराम तलाव असेल, निसर्गरम्य परिसरामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडवणं आणि तो चांगला बदल घडवणं. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन हे प्रत्येकामध्ये आहे. आज जे आहे ते उद्या नसणार आहे. त्यातला बदल हा आपण स्वीकारावा लागतो आणि चांगला बदल ज्यावेळेला स्वीकारतो तर तो आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदा असतो. आरोग्य आपलं चांगलं राहिलं तर आपली कुटुंबीय व्यवस्था आणि आपला समाज, आपला देश आणि आपलं जग एक वेगळ्या स्तरावर जात असतं. आणि या दृष्टिकोनातून छोट्या मोठ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सरांचा एक चांगला गुण आहे तो म्हणजे ज्यावेळेला आयुष्यामध्ये आपण ध्येय निश्चित करतो त्यावेळेला 3 गुण आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे जिद्द, दुसरं म्हणजे सातत्य आणि तिसरं म्हणजे चिकाटी. या 3 गुणांचा ज्यावेळेला आपण म्हणजे त्याची सुरुवात करतो आणि ध्येय निश्चित करतो त्यावेळेला निश्चितपणानं आयुष्यामध्ये एक यश किंवा आपण गोल पूर्ण करत असतो. असं म्हटलं जातं की गुरुविनं नाही जिने. आता आपण जाधव वहिनींनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. हे फार महत्त्वाचं आहे. हे भारतीय संस्कृतीमध्येच आहे की जिथं गुरुशिष्य परंपरा आहे आणि ज्ञान जे आहे ते दिलं जातं. पूर्वी 7.5 लाख गुरुकुल होते. विद्या म्हणजे शिक्षण, त्याबरोबर वैद्य आणि पाणी या 3 गोष्टी विकल्या जात नव्हत्या. आणि आज शिक्षणाचं बाजारीकरण झालं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काय बदल झाले याची आपल्याला जाणीव आहे. तक्षशिला असेल, नालंदा असेल अशी समृद्ध विद्यापीठं होती. ब्रिटिशांच्या पूर्वी भारत हा सर्व अर्था समृद्ध होता. शैक्षणिक लेवलला असेल किंवा सगळ्या लेवलला. अनेक संस्कृतीचं प्रतीक म्हणून जगभरामध्ये भारतीय संस्कृतीचं अवलोकन केलं जातं. आणि त्याच पद्धतीनं आता आपले गुरुवर्य आदरणीय प्रकाश पाटील सर त्यांनी जे सांगितलं की योगाविषयी धोत्रे साहेबांनी सांगितलं नियम आसन प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी अवस्था. पतंजली महर्षींनी 5000 वर्षापूर्वी हे सगळ्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत. पहिला सर्जन असेल, पहिला भूलतज्ञ असेल, हे सगळं भारतामध्ये आहे. आणि जगभरामधनं आत्ता वेगवेगळ्या देशातून लोक इथे येऊन आपल्या संस्कृतीचा अभ्यास करू लागलेले आहेत. कारण का आरोग्य म्हणजे आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्याची डेफिनेशन बदललेली आहे. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक लेवलला फिटनेस नाही, तर त्याचबरोबर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे, त्याचबरोबर कौटुंबिक आरोग्य चांगलं पाहिजे, इंटेलेक्च्युअल आरोग्य चांगलं पाहिजे, सामाजिक आरोग्य चांगलं पाहिजे आणि लास्ट बट नॉट लीस्ट द स्पिरिच्युअल हेल्थ. आध्यात्मिक आरोग्य हा जो कन्सेप्ट आहे पूर्वीचे धर्माच्या नावावर सायन्सच सांगितलं जायचं किंवा सणसुदी जर विचार केला तर आपण त्याच्यामध्ये धर्माच्या नावावर सांगायचं ह्या धर्मात हे असं करायचं, परंतु त्याच्यामध्ये सायन्स लपलेलं आहे. आता जैन धर्मामध्ये सांगितलेलं आहे फास्टिंग असेल किंवा संध्याकाळचं वास असेल सूर्यास्ताच्या पूर्वी जेवणं, तर त्याच्यामध्ये आता सायंटिफिक स्टडी झालेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण सायन्सकडनं परत एकदा धर्माकडे वळू लागलेलो आहे. पण या सर्वाचा हेतू असा आहे की आपलं आरोग्य समृद्ध खऱ्या अर्थानं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्या लेवलला आपली हेल्थ चांगली राहिली पाहिजे. आता जिममध्ये जातो आपण, तिथं शारीरिक लेवलला व्यायाम होतो, परंतु मन चंगा तो सब चंगा म्हटलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं मानसिक आरोग्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. यू आर व्हॉट यू थिंक. त्यामुळे जो आपण विचार करतो तोच परिवर्तित होत असतो. आणि इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल. आणि बागी सरांच्या माध्यमातून आपली एक वेगळं कुटुंब इथं आहे. सर्वांनी धोत्रे साहेबांनी सांगितली, शशिकांत पाटील साहेबांनी सांगितलं. शेवटी कसं आहे की कष्टेविनं फळ नाही, वाळूचे कण रगडिता तेली गळे म्हटले. तसं या ग्रुपचं फॉर्मेशन जे आहे ते कष्टातून झालं, अनेक अडचणीतून झालं. त्याच्यातून बागी सर माझ्यामध्ये एक पिक्चर निघेल कशी सुरुवात झाली, काय झाली, आणि यातनं खूप छान त्या गोष्टी आहेत. परंतु वेळ ही समयचक्र आपल्या हातामध्ये नाही आहे. 24 तासच आपल्याकडे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या काही कमिटमेंट्स असतात. परंतु हे सकाळचं जे वातावरण आहे ते आपल्याला चार्जिंग करतं. आपले सेल्स जे आहेत, कारण पेशी ज्या मृत होत असतात आणि तशाच नवनवीन तयार होत असतात. आणि पेशींचा समूह म्हणजे अवयव
आणि वेगवेगळे ऑर्गन तयार होतात आणि त्यातनं सिस्टीम तयार होतात आणि देवानंच हे शरीर तयार करत असताना खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि ब्रेन असेल, हार्ट असेल, किडनी असेल, लंग्स असेल, हे सगळे ऑर्गनचा जर तुम्ही अभ्यास केला तर स्वत्वाकडे जर बघितलं, जसं बाह्य विश्व आहे तसंच एक अंतरंगामध्ये एक मोठं विश्व आहे आणि तो फक्त आपल्याला तो दृष्टिकोन आपल्याकडे बघायचा आहे. अंतरंगामध्ये देखील बघितलं तर अंतरंगाचं दर्शन किंवा श्रीकृष्णानं सगळं विश्वदर्शन तोंड उघडल्यानंतर तर अशाच पद्धतीचं विशाल काया, विशाल देह आपल्यामध्ये आहे आणि त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. परंतु दिशादर्शक आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. छोटा मोठा कोणी असेल, इव्हन ज्ञानेश्वर महाराज जे होते त्यांचं वय कमी होतं परंतु ती गुरुमाऊली होती. तर त्याच पद्धतीनं बागी सर अविरत आणि अखंडितपणे एक व्रतस्थ पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे आणि ते निश्चितपणानं आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहे. एक प्रकारचा स्रोत आहे, ऊर्जेचा स्रोत म्हणा, प्रेरणेचा स्रोत म्हणा. कालच मी सांगितलं की जगी असा कोणी नसेल जो सर्व सुख. त्यामुळं संसार आहे तिथं सुख आहे आणि सुखाबरोबर दुःख आहे. पण आनंद जो आहे तो आनंद हा आनंदच आहे, तो द्विगुणित होत असतो, देण्यानं वाढत असतो आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे अशा वाढदिवसाच्या निमित्तानं एकमेकाला आपण अभिष्ट चिंतन करतो, सदिच्छा शुभेच्छा देत असतो आणि या तरंगांच्या आणि लहरींच्या याच्यावर हे सर्व जग जे आहे कनेक्ट आहे. रेडिओ ऐकायला येतो, आपण कुठलं तरी व्हिडिओ कॉल करतो, तर एकमेकाशी जे कनेक्शन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि जीवन जे आहे ते समृद्ध आहे. वेगवेगळी फळं असतील, इथले पशुपक्षी असतील, इथली झाडं असतील, इथले कलर्स असतील. त्यामुळे जीवनाचा आनंद घ्यायला शिकला पाहिजे. जर स्वतः ठरवलं की मी ओके आहे तर ओके आहे. नो वन कॅन चेंज यू, यू युअर सेल्फ. स्वतःच्या जीवनामध्ये रंग भरावे लागतात. परंतु तशा वेळेला या समाज ही एक नाव आहे, ती बुद्धी जर आपण बोलत असतो त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या माध्यमातून करायचं असतं आणि ज्या ज्या वेळेला आपलं विद्या असेल, ज्ञान असेल, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या द्विगुणित होत असतात. त्यामुळे सपात्री दान असावं, ह्या हाताचं त्या हाताला करू नये. त्यामुळे दानाला आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलेलं आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सरांना सदिच्छा शुभेच्छा देत असताना प्रकाश पाटील सरांनी जसं सांगितलं तसं आणखीन 4 लोकांच्या जीवनामध्ये आपल्या माध्यमातून शेवटी ती सुपर पॉवर घ्या, गॉड घ्या, नळ आपण आहे आणि पाणी त्याचं आहे. त्यामुळे मी ही भावना नाही आहे. आजपासून आईच्या जागी सर जे सांगतात तिथं जर मी हे रिप्लेस केलं तर हे जीवन सुंदर आहे आणि 4 लोकांच्या जीवनामध्ये आपण जर प्रयत्न केला, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, तर हे असंच जे आरोग्याचं व्रत आहे ते असंच आणखीन उद्लिंगत होईल. चांगले संकल्प करायचे असतात, संकल्प सिद्धी म्हणते आहे अँड लिव्ह इन प्रेझेन्स आपण म्हणतो. तर या दृष्टिकोनातनं काही चांगले संकल्प करूया. खऱ्या अर्थानं तीच वाढदिवसाची जिद्द सरांना ठरेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, सर्व जीवनामध्ये सरांना समृद्धी लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडून आणखीन अशीच शक्ती त्यांच्यामध्ये वाढत राहू आणि आपला जो कनेक्ट आहे एकमेकाबद्दलचं जे बॉन्डिंग आहे, हे जे आपले ऋणानुबंध जे तयार झालेले आहेत ते आणखीन उर्मिंगत होत आणि सर्वांच्या जीवनामध्ये असं म्हटलं जातं की जगावे मरावे परी कीर्ती उरावे. तर कार्य आपल्याकडनं जास्तीत जास्त घडो. शेवटी वेळेचं पाबंद आहे. तर मला जाता जाता एवढंच एक छोटी हे आठवलेली आहे. देव मज जर कधी भेटला, देव मज जर कधी भेटला, माग हवं ते माग म्हणाला. देव मज जर कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला. पुनर्जन्म मी मागेन बागी सरांना, ताईची ग्रुपचे टीचर बनून जनसेवेला जनसेवेला. जोरदार टाळ्या.